मुंबईतल्या कोस्टल रोडला गळती. बोगद्याच्या भिंतीतून झिरपतंय पाणी. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. प्रचंड गाजाबाजा करत मुंबईत कोस्टल रोड सुरू करण्यात आला. कोस्टल रोडवरून रंगलेली श्रेयवादाची लढाई अवघ्या महाराष्ट्रानं बघितली. मात्र उद्घाटनानंतर काही दिवसातच कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली. बोगद्याच्या भिंतींमधून पाणी झिरपायला लागलं. 11 मार्च 2024 रोजी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अवघ्या 2 महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुंबईतील दक्षिण आणि उत्तर समुद्र किनारा कोस्टल रोडनं जोडला जाणार आहे. तब्बल 14,000 कोटी रुपये इतका खर्च. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भराव घालून तर कुठं ब्रिज उभारून हा रस्ता होणार आहे. जिथं रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. मोठा गाजाबाजा करून त्याचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र काही दिवसातच बोगद्यात गळती सुरू झाली. महत्वाकांक्षी कोस्टल रोडची अशी दुर्दशा झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या इंजिनियर्स आणि विशेषतः ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम केलं त्या कौशल्य कोणाची तोड नाहीये, आपण नकारू शकणार नाही. परंतु जे पॅकेज 1 ज्या घाईनी सुरुवात केली गेली, हे आमचं नाही तर खूप इंजिनियर्स लोकांचं पण म्हणणं होतं की बा या सर्व गोष्टीचा इन्स्पेक्शन्स आणि मग प्रायर रेन, प्रायर मॉन्सून आणि आफ्टर मॉन्सून ह्याची चाचणी होऊनच ह्याच्याबद्दलचा हे सुरुवात करायला पाहिजे होता. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोस्टल रोडचं उद्घाटन घाईघाईनं केल्याचा आरोप केला जातोय. यामध्ये तथ्य असेल तर हा नागरिकांच्या जीवाशी केलेला खेळच म्हणावा लागेल. गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.